श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. हाय, नमस्कार. कशा आहात तुम्ही? बरे आहात का सगळेजण? चला तर मग आज आहे बुधवार, तर आणि एकादशी पण आहे आज. तर आजचा स्वयंपाक काय काय होणार आहे तर पूर्ण व्हिडिओ बघा बरं. तर आज बनवत आहे मी शेवग्याच्या शेंगाची खमंग असं टेस्ट भाजी, रस्सा भाजी. आणि ह्यामध्ये जिरे, मोहरी, थोडंसं तेल, थोडीशी मिरची पावडर, परत काळा मसाला, परत थोडीशी हळद आणि छानपैकी छोट्या छोट्या लहान आकाराच्या चिरलेल्या शेंगा. तर खूप छान. आणि खोबऱ्याचं कूट पण मी ते खोबरं चिरून भाजून वाटून ठेवलेलं आहे. का सांगू का, लाईट कसं कधी पण जाते, त्याच्यामुळं मी अगोदरच खोबऱ्याचं वाटून ठेवलेलं आहे आणि मी तेच थोडं थोडं वापरते भाजीला. तर मस्त आता तेलामध्ये मी शेंगा टाकलेल्या आहेत परतण्यासाठी आणि थोडंसं मीठ टाकले आणि म्हणलं आता त्याच्यावर ताटली ठेवावं आणि ताटलीत गरम पाणी करण्यासाठी मी ठेवले. आणि ज्या वेळेस आपण थंड पाणी टाकतो ना, त्यावेळेस भाजीला काय तेवढी चव नाही येत, पण गरम पाणी करून टाकलं ना खरंच चव येते बरं. काय गुन्हा आहे काय माहिती नाही, ते काही मला माहिती नाही, पण हे खरं आहे. गरम पाण्याने भाजीला आणखीन जास्त चव येते आणि थंड पाण्याने चव जाते, एवढं माहिती आहे मला. तर आपली भाजी खूप छान आणि मस्त झालेली आहे आणि तेलामध्ये एवढ्या मस्त मऊ मऊ शेंगा झाल्यात, खूप मस्त झाल्यात. आणि आता उकळीमध्ये जास्त शिजवायची त्याला काही गरज नाही. का सांगू का, तेलामध्ये छान झाल्यात शेंगा, आपल्या मऊ पडल्यात. आणखीन त्याच्यावरून मी मीठ टाकले होते आणि वापरायला ठेवले होते, त्याच्यामुळं तर खूप छान असं वापरल्या गेल्या. आणि दादा म्हणला की मला मॅगी पण खायचे, काल नव्हता खाल्ला, परवा, त्याच्यामुळं म्हणला मला खायचे. मग ते मॅगी पण केले, चपात्या केले, भाजी केली, मॅगी करून दिले. मग तो जेवण केला. नंतर मग आता मी तवा बघितले होते, खूप घाण झालेला होता तवा, इतका घाण झालेला होता की मलाच कसं तर वाटत होतं गाजती वेळेस. म्हणजे चला काय तर करावं म्हणले आणि मग मी पूर्ण तवा बघा गरम करून घेतले आणि पूर्ण उलटण्यानं कसं घासून घेतले. आणि हे काळं आहे थोडं आणखीन, ते पण मी काढून घेणार आहे. तर आत्ता तर असा झाला आहे, पूर्ण असा झाला होता की वरी असं धपल्या बसल्या होत्या. आणि माझ्या आज किचनची तर हालत एवढी बेकार झालेली आहे, ते सांगता सोयच नाही. तर मी आता हे पूर्ण काळा तवा पांढरा करून घेतले, तरी पण आणखीन मध्ये राहिलंच आहे, ते पण मी थोडं घासून घेणार आहे. आणि आता मला तर आता भरपूर काम आहे, आणखीन हे सगळं क्लीन करून घ्यावं लागतंय. बघा किती लई असं धपल्या त्याच्या निघालेल्या आहेत, भरपूर निघालेल्या आहेत. ज्यांना कुणाला करायचे त्यांनी गरम तवा करून घासायचं. बघता संध्याकाळ कधी झाली ते पण नाही मला कळालं. आणि मग रात्रचा मी स्वयंपाक पण करून घेतले. तर पाऊस तर चालूच होता आणि पाऊस इतका जोरजोरात आवाज यायला लागला होता, ते गर्जण्याचा आणि हे पावसाचा. असे थेंब तर इतके असं ढेले पडत होती की टाप टाप वाजतच होती. आणि बाहेरचं वातावरण बघा किती अंधार पडलाय. आणि विजयदादा पण गेलाय भाडं घेऊन आणि त्याच्या पप्पाला यायला उशीर झालेला आहे. आणि एकटीला इतकी भीती वाटालती की सांगता सोयच नाही. तर काय करावं म्हणलं, आता जाऊ द्या. तर मी आणि माझा मोत्या तर इथं बसलेलाच होता दारामध्ये. आणि इतका अंधार तर इतका पडला होता आणि गर्जन आणि पाऊस. तर मला माहीत होतं की आता लाईट जाते म्हणून, त्याच्यासाठी मी चपात्या बनवून घेतली आणि भाजीला काय नाही केले, पण रसन चपात्या एवढं जेवायला केले. मस्त असा मोत्या इथं बसलेला होता. आणि नंतर मी घरात आल्यानंतर लाईटीनं गोंधळ घातली. मला माहीत होतं की लाईट जाते आहे, थोडं जरी वारं सुटलं तर गावाकडं कसं लाईट जाणार म्हणजे जाणारच. तर मग मी इकडं मेणबत्ती लावून घेतले आणि आपला स्वयंपाक तर झालेला होता, जेवण केलो. नंतर सकाळी उठले. सकाळी कसं
त्यांना रोज सकाळी 6ला जायचं राहते कामाला, म्हणजे ऊन लागतंय त्याच्यामुळं का त्यांनी 6 वाजता चालले होते. पण आज काय जाणार नाही तर मला हे 100% माहीत होतं. का सांगू का, 6 वाजून तर पाऊसच चालू होता आणि मी 6:30ला उठले होते. म्हणलं रात्रभर कसं ते पत्र पण हादरत होते त्याच्यामुळं झोप नाही लागली आणि जसं दिवस उगवायला लागला तसं झोप लागली. नंतर मी 6:30 वाजता उठले आणि बाहेर बघितले मी येऊन तर एवढं फ्रेश वातावरण झालं होतं. थंडगार हवा सुटली होती. हवा तर एवढी सुटली होती की सांगता सोयच नाही. इतकं फ्रेश वाटत होतं की मला वाटलं आता ह्या सकाळच्या एवढ्या छान वातावरण, एवढं छान हवा, 3 महिन्याचा उन्हाळा एका दिवसात असं गायब झाल्यासारखा झाला होता. एवढी मस्त हवा, शुद्ध हवा होती. आणि आमच्या गावाकडची तर हवा म्हणल्यावर शुद्धच आहे. का सांगू का, इकडं तिकडं झाडं भरपूर आहेत त्याच्यामुळं आमच्या गावाकडचं वातावरण खूप फ्रेश आहे. तर आमच्या गावाकडचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईबर करा. चला भेटूया पुढल्या